अंबरनाथ पालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला बाहेर ठेवून काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याचा डाव आखणाऱ्या भाजपाचा अखेर शिवसेनेनं आज बदला घेतला। राष्ट्रवादीच्या साथीनं शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी स्थापन करत बहुमत सिद्ध करून शिवसेनेनं सदाशिव पाटील यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणलं आणि भाजपला विरोधी पक्षात बसण्यास भाग पाडलं। सोमवारी अंबरनाथ नगरपालिकेत झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सदाशिव पाटील यांचा 32 विरुद्ध 28 मतांनी विजय झाला। यावेळी भाजपनं त्यांची साथ सोडून शिवसेनेसोबत गेलेल्या सदाशिव पाटलांच्या विरोधात घोषणाबाजी केली। त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलंय। यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत सदाशिव पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला। या निवडणुकीनंतर ज्या भाजपनं शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पारंपरिक युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीनं डाव आखला, तोच डाव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी उलटवत भाजपलाच विरोधात बसण्यास भाग पाडलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। अंबरनाथ नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा जो आहे आज फडकलेला आहे। लोकांनी मॅन्डेट जे आहे हे शिवसेनेलाच दिलं होतं। 59 पैकी 27 अधिक 1 28 असे नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे निवडून दिले होते। मला वाटतं 50% पेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ही शिवसेनेला दिलं होतं। त्याचबरोबर जर नगरसेवकांचं मतं जर मोजली तर जे नगराध्यक्ष झालेत त्याच्यापेक्षा 10,000 मतं जी आहे शिवसेनेला जास्त पडले। तर लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती, शिवसेनेलाच मॅन्डेट दिलं होतं। पण काही कारणास्तव जे आहे हा नगराध्यक्ष आमचा झाला नाही, पण आज पूर्ण बहुमताने शिवसेनेची सत्ता जी आहे ही पुन्हा एकदा अंबरनाथवरती स्थापन झालेली आहे। उपनगराध्यक्ष जे आहे हे शिवसेना महायुतीचे सदा मामा या ठिकाणी जे आहे निवडून आलेले आहेत। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। सगळ्या नगरसेवकांचं सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा।